तर हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. हा व्लॉग याच्यासाठी करते की मी गेल्या वेळेस पॅराग्लाईड केली होती. नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. आणि ह्या व्लॉगमध्ये केलेला आहे स्कुबा डायविंग. ते नक्की पहा तुम्ही. एवढं सुंदर आणि एवढं मी तर फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स केलेला आहे. कारण मला ना काश्मीरला वगैरे आम्ही गेलो होतो, तिथं पण करायचं होतं, पण तिथे खूप थंडी होती आणि स्कुबा डायविंगचं काही नव्हतंच तिथे. पण पॅराग्लायडिंग करायची होती. तिथं खूप सुंदर नेचर आणि खूप छान होतं, पण तिथंही मला काही करू दिले नाहीत यांनी. म्हणून म्हटलं पॅराग्लाईड आम्ही गणपतीपुळ्याला गेल्यानंतर तिथे केलेली आहे. ते तुम्ही पाहिलीच असेल, पण ते काही स्पेशल असं जास्त वेळ नव्हती केलेली. फक्त 10-5 मिनटं केलेली असेल, फक्त 5 मिनटं बहुतेक, किंवा 2-3 मिनटं. तुम्ही पाहिलीच असेल. जेवढी मी केलेली आहे ना तेवढा पूर्ण ब्लॉग मी टाकलेला आहे, तुम्ही पाहिलाच असेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझ्या ह्या. आणि आता करत आहोत आम्ही स्कुबा डायविंग. ह्याची इच्छा मला खूप होती. एकतर भीतीही वाटते पाण्याची, म्हणजे तेवढी जास्त नाही वाटत, पण पाण्यामध्ये मला असं वाटतं की ते साफ वगैरे येतील, पण तसं काही नव्हतं. एवढं छान आणि एवढं सुंदर झालेलं आहे ना. तर नेक्स्ट व्हिडिओ हाच आहे की स्कुबा डायविंगचा, आणि कुठे कुठे गेलेला ते नक्की तुम्ही एन्जॉय करा. आणि चला पहा इथून माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर चला नक्की हा ब्लॉग तुम्ही पहा. एन्जॉय. चलो. चला. हा, पाणी आलं नाही. हो काही आलं. वाव. चला. गणपती पुळे. हे पहा सुंदर नजारा. हे पहा बीच. पूर्ण वल्ल झाला आम्ही आता. पूर्ण माहिती नाही आता कसं लातूरला जायचं. असल्या वल्ल्या बीच. आहोत. हे पहा स्कुबा डायविंग करायला आम्ही. हे पहा आता बघूया ते कशी असती डायविंग बिविंग. समुद्रातून नेते. समुद्रात आ एकाला जमते की. चला हो का, इथं आहे ते स्कुबा डायविंगचं ऑफिस. इकडे आहे समुद्र. समुद्रात नेणार आपल्याला. हे असं होणार आहे. तर फायनली माझं हे स्वप्न झालेलं आहे स्कुबा डायविंगचं. एवढं सुंदर आणि एवढं छान होतं ना. खरंच यांना ना ते समोरचे ना जे व्हिडिओ शूट करतायत ना ते खायला टाकत होते. म्हणून माशांना माझ्या अवतीभोवती, म्हणजे फिश ना माझ्या अवतीभोवती ते खेळत होत्या खाण्यासाठी बरं का, खास करून ते. आणि एवढं असं वाटत होतं की हातात येतात की काय, पण ते ॲक्च्युली ना हातात येत नव्हत्या बरं का. पण मलाच भीती वाटायची की त्यांचे काटे वगैरे मला टोचतील, म्हणून मी भीत होते खूप. आणि मला पुन्हा नंतर म्हणजे 1 मिनिट काही झालं नाही, 1 ते 2 मिनटं, पण परत मला एवढा त्रास व्हायला ना कानाला. मी त्यांना डायरेक्ट थम्सअपचा हात हे केलेला होता, कारण बोलता वगैरे काहीच येत नव्हतं पाण्यामध्ये. त्यांना वर घ्या म्हणलं, मग ते एकदा घेतले वर, परत आणि नेले खाली, परत आणि वर नेले, कारण मला ना कानाला खूप त्रास होत होता. पण फायनली एवढे सुंदर मी ना पोज वगैरे छान केले होते, पण त्यांनी कॅप्चर केलं नाही आहे. हार्ट वगैरे केलं होतं मी त्या माशांमध्ये. एवढं बघा हे खायला वगैरे टाकत होते त्यांना. आणि मी ना म्हणजे एक्सपिरियन्सही केलं नव्हतं की एवढी सुंदर म्हणजे फिश वगैरे असतील म्हणून पाण्यामध्ये, एवढ्या समुद्रामध्ये. आणि एवढं खारट पाणी असतं ना समुद्राचं, अक्षरशः मीठच बरं का. पण खरंच हे माझं स्वप्न ना खूप दिवस झालं म्हणजे अपुरंच राहिलेलं होतं. आणि हे पहा इथपर्यंत मला खाली जायचं होतं, पण एवढ्या खाली काही मी आलेली नव्हते, कारण मला ना भीती वाटत होती थोडीफार. पण ते भैया होते सोबत म्हणून मला तेवढी काही म्हणजे अशी भीती वगैरे वाटली नाही आहे. पण फायनली मी हे थोडंफार वरूनच पाहिलेलं आहे, कारण मला ना कानाला खूप त्रास होत होता. त्याच्यामुळे ना आपल्या हेल्थशिवाय इम्पॉर्टंट काहीच नाही आहे. म्हणून म्हटलं चला जेवढं आपण पाहिलेलं आहे ना तेवढं ठीक आहे. म्हणून मी गेले वरती, आणि हे भैया मग बाकीचं शूट वगैरे करत बसले होते. खरंच आपण इमॅजिनही करू शकत नाही की ज्या समुद्राच्या तटावर आपण ना बीचवरती मस्त एन्जॉय करतो ना, तिथे आतमध्ये एवढे सुंदर असे म्हणजे जीवाणू राहतात, फिश वगैरे एवढे छान छान राहतात ना. खरंच इमॅजिनही करू शकत नाही. बघा ना किती छान आहे.
मला तर ना माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे एका प्रकारे. आणि खरंच तुम्ही पण एकदा नक्की करा स्कुबा डायव्हिंग. एवढं छान वाटतं ना, खरंच म्हणजे काही वाटत नाही आहे ते. म्हणजे आपल्या ना हे म्हणजे आपल्या सेफ्टीसाठी ना एक आपल्याला माणूस दिलेला असतो. तो 24 घंटे आपल्या म्हणजे 24 घंटे नाही बोलणार, म्हणजे जितकी वेळ आपण पाण्यात आहोत ना, जितकी वेळ आपल्याला स्कुबा डायव्हिंग दिलेली आहे ना, तितकी वेळ ते आपल्यासोबतच राहतात. हे पहा किती सुंदर सुंदर म्हणजे प्रत्येक रंगाचे फिश आहेत बरं का इथे. आता ब्ल्यू वगैरे दिलं ना, ग्रे आणि ब्ल्यूचे फिश हे पहा. आणि हे तर म्हणजे पूर्ण ग्रेवाले आहेत फिश वगैरे. हे सगळं खालचं आहे पूर्ण, म्हणजे हे स्कुबा डायव्हिंगचं एकदम खालचं आहे. समुद्राच्या आतमधलं आहे हे. खरंच मला तर खूप म्हणजे खूप मज्जा आली स्कुबा डायव्हिंग करून. तर पुरे बी कंटिन्यू तुम्ही पहा व्हिडिओ. हा तर इथं केलेली आहे स्कुबा डायव्हिंग आम्ही. आणि हे पहा इथे मेन रोड आहे. इथे थोडंफार स्नॅक्स खाल्लं आहे त्या दुकानावरती. आणि इथे आहे रोडवरतीच आहे, पण आम्ही दुसरीकडेच फिरत होतो चला. तर चला, मी घातलेली आहे साडी कारण माझ्याकडे कपडेच नव्हते. केस वगैरे सगळे ओले झालेले आहेत. आता आम्हाला डायरेक्ट निघायचं नागपूरला. चला, हे पहा इकडं आहे बीच. त्या बीचचा काही व्हिडिओ वगैरे केलाच नाही, केलाय वाटतं, पण स्कुबा ड्रायव्हिंग करते वेळेस नाही दाखवले. तर असं आहे आता. चला आता जायचं आहे आपल्याला लातूरला डायरेक्ट. माझा एकदम नॅचरल लुक आहे आता. काळं मी काहीच केलं नाही, मी तर तिकडून बसणार आहे. सीट नीट करते. चला चला. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आम्ही रात्री गेलो नाही आहे कारण आम्हाला ना कोल्हापूरच्या पुढेच यायला म्हणजे जवळपास 300 किलोमीटर आहे सोलापूर. तर तिथेच थांबलो कारण 2 वाजले होते. आणि रात्री ड्रायव्हरला पण म्हणजे तो तर म्हणायला लागला होता की मी लिहितो, पण आम्हाला खूप झोप येत होती त्याला. सगळे झोपल्यानंतर कसं होतं मग ड्रायव्हरला पण झोप लागते, म्हणून आम्ही अचानक रात्री 2ला केलेलं होतं हॉटेल. आणि ते काहीच हे होतं. हे पहा, रात्री एवढी मनस्थिती नव्हती की तुम्हाला ह्याची रूम टूर द्यावं. आता आम्ही चेकआउट करून निघालेलो आहोत. 2000मध्ये एकदम छान आम्हाला भेटलेलं आहे हे हॉटेल. कोल्हापूरपेक्षा सुंदर आणि स्वच्छ होतं बरं का हे हॉटेल. कोल्हापूरपेक्षा खूप सुंदर. हे बघा इथे चार्जर वगैरे ठेवायचं हे होता बेड. आणि इथे टी व्ही वगैरे होता. हे कबोर्ड, हे एक मोठं कपाट आहे. हे बघा इथे आपलं रूम स्टोअर करण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं मला हे आवडलेलं आहे. हे पहा एवढा मोठा मिरर. हे आहे मिरर बरं का. हे सर्वात मोठा मिरर मला खूप आवडलेला आहे. आणि म्हणून म्हटलं चला जाता जाता एक छोटीशी होम टूर देऊन जाऊया तुम्हाला. आणि इकडे आहे विंडो. हे पहा हे आहे विंडो. आणि इकडे आहे बाथरूम, जे की छान होतं पण गरम पाणी खूप येत होतं. हे आहे टॉयलेट. तिकडे आहे बेसिन. असं काहीसं होतं हे बाथरूम. तर आता आम्ही निघालेलो आहोत. म्हटलं रूम टूर देऊया तुम्हाला जाताना. अचानक आमचं असं तर ठरलेलं होतं की जायचं होतं आम्हाला, कारण हर्षूच्या ना एक्झाम सुरू झालेल्या आहेत ऑलरेडी, त्याच्यामुळे. तर पुन्हा मग म्हटलं की झोपीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही आहे, कारण आम्ही एक झोपू पण ड्रायव्हरला पण झोप लागली काही झालं गेलं. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या. आम्ही असा डिसिजन घेतला की रूम करून फक्त झोपायचं तेवढं आणि सकाळी उठून निघायचं. तर सगळं फ्रेश वगैरे झालेलो आहोत. आता 300 किलोमीटर आहे इथून आम्हाला जायचं आहे आमचं डेस्टिनेशन तिकडे. हर्षीचा काल एक पेपर झालेला आहे. पेपर तर त्याचे आजपासून सुरू होणार होते, पण कालही झालेलं आहे, काहीतरी पोस्टपोन वगैरे झालेलं होतं म्हणून. तर चला आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला. आणि जाता जाता पण जे काही घडेल ना मी तुम्हाला शेअर करेल. तर चला आपण जाऊया लातूरला. आमचं डेस्टिनेशन लातूर आहे. तर अशी काहीशी होती रूम. AC वगैरे पण होतं. हे पहा इथे पेंटिंग खूप सुंदर. मला तर एकदम एवढी फ्रेश आणि स्वच्छ होती ना रूम. खरंच आता आम्ही निघालेलो आहोत तर हे असंच पसारा झालेला आहे, पण खूप सुंदर रूम होती. हे एकदम वर्थ होतं ह्या रूमला 2000. खरंच क्लीन पाहिजे, कशी करावी ना पण क्लीन राहावी. मस्त होती. चला जाऊया आपण आता. नाश्ता वगैरे करायचा आहे, ती मी शेअर करेनच तुम्हाला. चला. होतं ते हॉटेल. हे पहा मी आता तुम्हाला रूम जे दाखवले ना ते हे होतं हॉटेल. आणि रोड टच आहे.
हे बघा इकडे हे जायचंय. कुठं जायचंय? तिथं आहे म्हणलो की, तिथं आहे म्हणलो की. चला आता आम्ही करायलो नाश्ता करून मग निघायचे. काय करावं की नाश्ता, मी तर थोडं जेवणार आहे. एक दाखवते हे पहा, इथं ना लिंबू पाण्यात ठेवतेच, माहिती नाही का बरं ते. आणि यांचं कुलदैवत आहे ज्योतिबा भौतिक आय गेस. हे पहा हे आहे ज्योतिबा. इथे मी काल पण पाहिलं होतं हॉटेलमध्ये आणि ते आत्ता पण पाहिलेलं आहे. लिंबू आणि पाण्यात काय आहे काय माहिती. चला आम्ही करायलो जेवण इथे. चलो असं आहे हॉटेल. कुठं बसाव? चला असं काहीच आहे परिसर. इथे घेतलेला आहे मँगो ज्यूस सेंटर. त्याला पुन्हा मग हे नका बरं का, कोल्ड्रिंक नका बघा. हे आहे आता आंबे तर नाहीत पण ज्यूस दिला. आता बघूया कसा लागते प्यायला. हे पहा मी ना हर्षूने घेतलाय. अंशू बसलाय तिकडे गाडीमध्ये. पहा नाचा 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 नीट नाच, नीट टेप्स कर. टेप्स कसे असते तर अंशू? नाही मग नाही देणार नाही मोबाईल तुला. चला आता चला अंशूला नाही द्यायचा मोबाईल. हा ए मारू नको. हा डान्स कर. अंशू मार खायचं का? अरे मार खायचंय. आम्ही पोहोचलो आहोत सोलापूरला. कोणतं मंगळवार पेठ आहे? मंगळवार पेठ सोलापूरच रे पागल. मंगळवार पेठला आता आम्हाला घ्यायची साडी आणि मुलांना बघूया. हे ना आहे मोठा आहे ते दुकान इकडं आहे. हा तिला मोठा आहे दुकान. कोणतं आहे बघूया दुकान सापडलं. ती आहे का बघूया चला. मोगले है मोगले है सारी दूध. दुसऱ्या पोळ्यात आलो का काय? ही आहे सापडला आम्हाला. हीच आहे का पण? हे आहे दुकान. हीच आहे. चला चल रे. हे आहे दुकान. फायनली आलो दुकानात. चला जाऊया आतमध्ये. साडी घ्यायचंय काठपदर मध्ये. छोटा काठ मध्ये. काठ म्हणजे काठ नॉर्मल. चला तर हे आहे असं हॉस्पिटल म्हणाले. हॉस्पिटल म्हणाले. साडीचं दुकान हे पहा असं आहे. बघूया आपण साड्या बघायला. हे बघा साड्या बघायला कोण कोण बसले. मला घ्यायची साडी का तुम्हाला घ्यायची? इथं एवढ्या साड्या आहेत. त्यात साड्या पण मला छोट्या कलर काटाची पाहिजे. बघूया आता भेटते की नाही. हे छान वाटायला. बघा हा कलर मला असं छोट्या काट असला ना छान वाटते साडी. साडी आवडली कॉटन सिल्क मधली पण इथं थोडा डॅमेज आले ह्या साडीला. ते बघितले. ब्लाउज पीस आहे तेवढा प्लेनच आहे का ब्लाउज पीस? तरी पण दुसरी असली तर बघा. इथे आलो आहोत आम्ही जेवायला. हे आहे मिक्स व्हेज आणि ही आहे तांदळाची भाकर. हे पहा आपल्याकडे ज्वारीची भेटते नानज. हे नानजच आहे ना. इथे आहे हे तांदळाची भाकर. हर्षू आहे ते. आणि इथे आम्ही जेवायला थांबलेलो आहोत. आता इथेच मी ब्लॉगला एंड करणार. असं होतं आमचं ट्रिप जर्नी. आणि अंशू नाही आलेला. अंशू झोपलेला आहे गाडीमध्ये. आता बघूया त्याला जर उठल्यानंतर मग त्याला
काहीतरी घ्यावं लागेल खायला. तर जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, कारण आम्हाला रात्रभर आता करायचा आहे प्रवास. त्याच्यामुळे मोबाईलची चार्जिंग पण कमी होईल, माझी बंद पडेल मोबाईल आणि सकाळी पोहोचू आम्ही, तोपर्यंत मोबाईल एकदम बंद होईल माझा. तर चला बाय, टेक केअर. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की करा. तर कशी वाटली ट्रिप मला नक्की सांगा तुम्ही. चला बाय, मी करते जेवण. बाय बाय.